लग्नाआधी खूप छान होती फिगर, पण मॅगी नंतर मोठी झाली कंबर. हळदी कुंकवाचा दिवस. सकाळी लवकर उठून मॅगीचा टिफिन तयार केला. मॅगीची आज कॉम्पिटिशन होती, त्यामुळे जायच्या आधी थोडी प्रॅक्टिस घेतली. Hello friends, I'm also Muslim. बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि हा निघाला. संध्याकाळची खूप कामं होती म्हणून पटकन मलाई मेथी बनवली आणि मी निघाले ड्रायव्हिंग क्लासला. पटापटा सकाळची सगळी कामं आवरली आणि संध्याकाळची तयारी सुद्धा करून ठेवली, म्हणजे झणझणीत मिसळ. बाकी सगळ्या कामातून रांगोळीसाठी असा स्पेशल वेळ काढता आला नाही, म्हणून ही छोटीशी रांगोळी. 3 दिवस प्रॅक्टिस केलेल्याचं हे मॅगीचं फळ. या पिंपलला बरोबर कळाला आज स्पेशल डे आहे. थोडासा नॅप घेतला, कारण की कितीही मेकअप करा पण खरा ग्लो झोपूनच येतो. आणि यावेळी मेकअपसाठी मी या दोघींना बोलवलं होतं आणि मग सुरू झालं माझ्या चेहऱ्यावरती पेंटिंग वर्क. मला एकदम सिंपल मेकअप हवा होता, जास्त ओव्हर नाही. आणि सगळे म्हणले पाहिजेत वा काय दिसतीये. माझा मेकअप होऊपर्यंत संदीपनं पूर्ण घर आवरून ठेवलं होतं आणि म्हणूनच व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याकडे निवांत वेळ होता. सगळ्यात पहिला या मॅडम आल्या आणि हिने मला ओटीची, वानाची आणि मेन म्हणजे मॅगीची तयारी करायला मदत केली. आणि मग हळूहळू एक एक जणी यायला लागल्या. या 3 त्रिकूटची एनर्जी आम्ही काही मॅच करू शकत नाही. आणि आता होतं माझ्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज. आमच्या जुन्या सोसायटीतल्या माझ्या खास फ्रेंड सगळ्या जणी जर आल्या तर एक तर बसायला जागा नाही आणि यांच्या बडबडीमुळे चावचावमुळे मला पण काही सुचणार नाही, म्हणून जेवढ्या येतील त्यांच्यासाठी मी सर्व करायला सुरू केलं. आणि इकडे सुरू झाली पोरांची मस्ती. जुने फ्रेंड्स मिळाल्यामुळं मॅगी खूप खुश होता, पण या मुलांना त्यांचा स्पेसिफिक डेडिकेटेड एरिया दिल्यामुळं मी निवांत हळदी कुंकू करू शकत होते. प्रत्येकाला तिळगुळ देताना काहीतरी मजेशीर टोमणा मी मारत होते. कोणी महाराष्ट्रीयन तर कोणी नॉन महाराष्ट्रीयन, सगळ्याच टाईपच्या माझ्या मैत्रिणी होत्या. वाण फक्त द्यायचा म्हणून द्यायचा असं नाही, हा प्रत्येकाची साईज चेक करून करून मी बांगड्या देत होते. आणि आता वेळ होती मॅगीच्या मानाची. मॅगीचा हा 5वा म्हणजे शेवटचं बोरनान होतं. आतापर्यंत एकाही बोरनानला तो रडला नाही किंवा दागिने घालून दिला नाही असं झालं नव्हतं. पण मला वाटलं आता मोठा झालाय तर घालून घेणार नाही, पण स्वतःहून मम्मा हे इथं लावायचं, मम्मा ते तिथं लावायचं म्हणून सांगत होता. आणि नेहमीप्रमाणे त्याच्या डोक्यावर किरीट काही बसलं नाही, त्यामुळे फोटो पुरतं घातलं आणि काढून टाकलं. आणि मग सुरू झालं औक्षण. आणि मग ते सगळ्यांनीच चारी बाजूला सर्कल करून बसलेली ही छोटी छोटी मुलं त्यांचं औक्षण कधी संपेल, कधी चॉकलेट्स मिळतील याची वाटच बघत बसले होते. बोरनान सुरू झालं आणि काही एक्सपर्ट मुलं पटापट चॉकलेट उचलत होते, तर काहींच्या आया साईडहून इन्स्ट्रक्शन देत होत्या. दरवर्षीच मॅगी हा प्रोग्राम खूप एन्जॉय करतो, कारण की त्याची आवडती गोष्ट त्याला मिळते, तेही विदाऊट रिस्ट्रिक्शन. आणि सगळ्यांपेक्षा जास्त तोच चॉकलेट शोधत होता. सगळ्या स्टेजेसचे मॅगीचे मित्र होते, काही रांगणारे, काही चालणारे. सगळ्यांना पकडलं आणि किड्स रूम मध्ये सोडून दिलं. आणि मग आम्ही आमच्या हळदी कुंकवाचा प्रोग्राम परत रिस्टार्ट केला. हेच तर संक्रांतीचे 15 दिवस असतात, जेव्हा आपल्या साड्यांना हवा लागते. कोणी काळी तर कोणी निळी, प्रत्येक जण छान नटून थटून येतं. यावेळी हळदी कुंकवाचा प्रोग्राम छोटासाच करायचा ठरलं होतं, म्हणून वाण ही छोटंसंच आणलं होतं. एकदम कलरफुल बांगड्यांचा सेट होता, ज्या सगळ्या साड्यांवरती घालता येईल. सगळे विसरले, पण हिने हात पकडलाच. आणि मी काही उखाणा पाठ करत नाही, मी ऑन द स्पॉट तयार करते. आज केला मेकअप, सगळे म्हणाले खूपच दिसतेस ग्लॅमरस. आज केला मेकअप, सगळे म्हणतात खूपच दिसतेस ग्लॅमरस, पण संदीप आहे डांबरस. बाहेर प्रोग्राम मस्त चाललेला आणि इकडे बघा, आपल्याला वाटतं ना की फक्त बायकाच बडबड करतात, पण हे लोक बघा यांचं किती गहन डिस्कशन चाललंय. मग प्रत्येक ग्रुप सोबत थोडं फोटो सेशन, काही जुन्या सोसायटीतल्या, काही नवीन सोसायटीतल्या. जसं जसं होईल तसं एक एक ग्रुप निघायला लागला. सगळ्यांना एकदमच मॅनेज करणं थोडं मुश्किल होतं खरं. माझ्या घरी कार्यक्रम आणि रील्स होणार नाहीत असं होईल का? इथं आम्ही काहीतरी वेगळी रीलची आयडिया शोधत होतो, पण ती सक्सेस काय झाली नाही. पनिशमेंट म्हणून प्रत्येकाला उखाणा घ्यायला लावला. तिळाला गुळाची जोडी, गुळाला गुळाची गोडी, सुखी ठेव सावरथा, दिली वरुणाची जोडी. पिढीची जोडवी, पतीची खून, दीपकरावांचं नाव घेते जोशांची सून. चांदीच्या ताटात सोनाचे मोती, देवासारखी पती मिळाले, सासूबाईच्या पोटी. नहीं होता नहीं है, मैं पता है कभी कोई. डब्बा में डब्बा, डब्बा में केक, मेरे चैन जी लाखों में एक. केक मध्ये केक, चॉकलेटचा केक, चेतन आहेत लाखात एक. भल्या मोठ्या समुद्रात लहानशी होडी, उमेशराव आणि प्रतीक्षाची लाखात एक जोडी. लग्नाआधी खूप छान होती फिगर, पण मॅगी नंतर मोठी झाली कंबर.
सासू कशी असू दे पण संदीप एक नंबर. आणि माझा उखाणा ऐकून संदीपला आनंदी हो का दुःखी हो हेच कळालं नाही. एक तीर में दो निशाणे. आणि या मॅडमचा एंट्रीचा व्हिडिओ राहिला होता म्हणून येताना आणि जाताना ऍक्टिंग करते फक्त. गुळ गुळात तीळ, तिळात गुळ गुळात तीळ, तिळात गुळ गुळात तीळ, तिळात गुळ गुळात तीळ, तिळात गुळ गुळात तीळ. टंग ट्विस्टर मध्ये काकूनी बाजी मारली पण हिला काय नक्की म्हणायचं आहे हे शेवटपर्यंत कळालंच नाही. थोडे रील हसी मजाक गप्पा झाल्या आणि मग सगळ्या आपापल्या घरी जायला निघाल्या. कितीही शार्प टायमिंग द्या पण एखाद दुसरी अशी असते जी पूर्ण कार्यक्रम झाल्यावर येते. आणि सगळ्यात शेवटी किड्स रूमची ही अवस्था झाली होती. फायनली कार्यक्रम झाला. रात्रीचे वाजले 10 आणि आत्ता आम्ही खाणार आहे मिसळ. असंच खाणार आहे मी कारण की एवढे पैसे घालवलेत मेकअपला तर मेकअप लवकर काढणार. गडबडीत माझे फोटो आणि व्हिडिओ काढायचे राहिले होते तेही करून घेतले. मग आता एवढं आवरलंच आहे तर 2-3 रील पण बनवून घेतले. सगळा कार्यक्रम झाला तरी पण मेकअप आहे तसा होता. मेकअप चेंज केला, गेटअप चेंज केला, सगळं करून आवरायला 1 वाजला. असा होता हळदी कुंकवाचा दिवस. आणि अशा पद्धतीनं 2026चा हा पहिलाच हळदी कुंकू खूप छान पार पडला आणि मागे ठेवून गेला गोड अशा आठवणी.